मत। रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। महापालिका क्षेत्रातील थकबाकीदारांवर कारवाई करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे। बुधवारी 33 लाखांच्या थकबाकीपोटी मिरजेतील स्थायी समितीचे माजी सभापती महादेव कुरणे यांच्यासह 6 जणांची मालमत्ता महापालिकेने जप्त केली, तर 5 मालमत्ताधारकांकडून 20,26,000 रुपये वसूल करण्यात आले। महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांची थकबाकी 94 कोटींच्या घरात गेली आहे। 50,000वर थकबाकी असलेल्या 2,095 मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटीस दिल्या गेल्या आहेत, तर 5,000वर थकबाकी असलेल्या 34,195 मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटिसा दिल्या जात आहेत। आयुक्त सत्यम गांधी यांनी थकबाकीदारांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। जप्ती व वसुली करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले असून भागनिहाय जप्ती पथके नेमण्यात आलेली आहेत, त्यानुसार कारवाई सुरू केली आहे। यामध्ये 6 जणांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या। यामध्ये स्थायी समितीचे माजी सभापती महादेव कुरणे यांची मिरज हायस्कूल रोडवरील मालमत्ता जप्त केली आहे। त्यांची थकबाकी 4,86,000 रुपये होती, तर मिरज कर्मवीर चौकातील अण्णासाहेब घाडगे यांच्या मालमत्तेची 2 लाख रुपये थकबाकी होती, त्यांची देखील मालमत्ता सील करण्यात आली। सांगली चैतन्यनगर येथील इंडियन ऑइल कंपनी यांची 4,84,000, औद्योगिक वसाहत येथील मखदूम मुनीर शाबुद्दीन यांची 9,30,000, माधवनगर रोड येथील रुक्मिणी पॅकेजिंग यांची 5,69,000 आणि जिल्हा परिषद परिसरातील साई प्रसाद फूड यांची 6,43,000 रुपये थकबाकी मालमत्ता सील करण्यात आलेली आहे, तर बुधवारी 20,26,000 रुपये वसूल करण्यात आले। चीनमधून नेपाळमार्गे बेकायदेशीररित्या आणि निकृष्ट दर्जाचा बेदाणा भारतात मोठ्या प्रमाणात आयात होत असल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील बेदाणा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। सरकारने वेळेत पावले उचलली नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी दिलाय। विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली। मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर मोर्चाचं रूपांतर सभेत झालं। बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। त्या निवेदनात म्हटले, बेकायदेशीर बेदाण्याची आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। बेदाण्यावर 300 रुपये बेस रेट आणि 100% आयात शुल्क लावावे। बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करावा, तसेच कोल्ड स्टोरेजवरील 18% GST रद्द करावी अशा मागण्या करण्यात आल्या। शेतकऱ्यांनी भारतात बेकायदेशीर बेदाण्याचा पुरवठा करणाऱ्या पूजा स्पाइसेस अँड पॅकेजिंग या कंपनीवर केंद्र शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। मोर्चा शांततेच्या मार्गाने पार पडला असला तरी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष जाणवत होता। सरकारने वेळेत पावले उचलली नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी दिलाय। निवेदनावर महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ताजीराव पाटील, पुणे विभागीय उपाध्यक्ष मारुती चव्हाण, मानद सचिव तुकाराम माळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। विटा येथील वकील विशाल कुंभार यांना पोलिसांनी मारहाण करून घरातील DVR चोरून नेल्याचा आरोप करत या प्रकरणातील दोषी पोलिसांवर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील वकिलांनी अधीक्षकांची भेट घेतली आहे। या विशिष्ट मंडळाशी झालेल्या चर्चेत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलं। यानंतर कारवाई करावी या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देखील देण्यात आलंय। विशाल कुंभार यांच्या घराजवळ एक तडीपार गुंड राहत असल्याच्या कारणावरून मागील काही महिन्यापासून काही पोलीस रात्री अपरात्री कुंभार यांच्या घराजवळ जाऊन सेल्फी काढणे, मोठ्याने वाहनांचे हॉर्न वाजवणे, मोठ्याने हसणे आदी कृत्य करत होते। या प्रकरणी शांततेत कारवाई करावी अशी विनंती कुंभार यांनी केली होती। त्याचा राग मनात धरून शनिवारी रात्री 11:30च्या दरम्यान काही पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की करत वाहनातून पोलीस ठाण्यात नेलं असल्याचं निवेदनात नमूद केलंय। या घटनेनंतर सोमवारी विटा वकील संघटनेने आंदोलन करत दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वकील संघटनांनी कामकाजापासून अलिप्त राहण्याचे आणि प्रशासनाला निवेदन देण्याचं जाहीर केलं होतं। दुपारच्या सुमारास जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रमोद भोकरे, सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष अशोक वाघमोडे, ॲडव्होकेट श्रीकांत जाधव, ॲडव्होकेट चंद्रकांत माने, ॲडव्होकेट गिरीश तपकिरे, ॲडव्होकेट सुनील जोशी,
ॲडव्होकेट सविता शेटवाळे, ॲडव्होकेट विक्रांत वडेर, सजराव मोहिते, ॲडव्होकेट शौर्या पवार, ॲडव्होकेट प्रमोद सुतार, विटा वकील संघटनेचे अध्यक्ष विजय जाधव आदींसह अन्य वकील पोलीस मुख्यालयात एकत्रित आले. वकिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. सांगलीतील रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या वेट ब्रिज जवळील एका बंद इमारतीसमोर नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. या तिघांकडून नायट्रोव्हेट या नशेच्या 900 गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या. यातील मुंबईमध्ये राहणाऱ्या एकाचा समावेश असून तो पसार आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. रवी सिद्धराम पवार, रोहन साहेबराव पवार आणि आर्यन बजरंग कांबळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर प्रकाश मल्लू पवार हा पसार आहे. नशामुक्त अभियानाअंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अंमली पदार्थांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होतं. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की रवी पवार हा रेल्वे स्टेशन जवळील लक्ष्मीनारायण वेट ब्रिजजवळ बंद इमारतीसमोर नशेच्या गोळ्या विक्रीसाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने राजपत्रित अधिकारी आणि अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह त्या ठिकाणी सापळा लावून रवी पवार याला ताब्यात घेतलं. यावेळी पवार याची कसून तपासणी केली असता त्याच्याजवळील पिशवीमध्ये नायट्रावेट 10 या गोळ्यांची 60 पाकिटे मिळाली. गोळ्यांबाबत चौकशी केली असता त्यांनी सांगितले की सदरच्या गोळ्या त्याचा मुंबई कुर्ला येथे राहणारा नातेवाईक प्रकाश पवार यांच्याकडून आणल्या असून त्या कुरिअर बॉय म्हणून काम करणारा त्याचा पुतण्या रोहन पवार याच्या मदतीने जादा दराने विक्री करत असल्याचं सांगितलं. यानंतर गोळ्या जप्त करून रोहन पवार आणि आर्यन कांबळे यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचं निष्पन्न झालं. यावेळी तिघांकडून 900 नशेच्या गोळ्यांसह 7,458 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विटा बस स्थानकातील दुरावस्थेबाबत विद्यार्थ्यांच्या आलेल्या तक्रारीनंतर वैभव पाटील चांगलेच आक्रमक झाले. तातडीने कार्यकर्त्यांसह विटा बस स्थानकाला भेट दिली. तुम्ही किती पाण्यात माहिती आहे, राजकारण करू नका, तुमचं आतलं राजकारण आम्हाला सांगायला लावू नका, अशा शब्दात वैभव पाटलांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. आम्ही सत्ताधारी आहोत. विटा बस स्थानकाच्या दुरावस्थेसंदर्भात आपण लवकरच पालकमंत्र्यांशी बोलून मार्ग काढू, अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष आणि भाजपाचे युवा नेते ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी दिली आहे. विटा येथील बस स्थानक 13 कोटी रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात येणार आहे. या बस स्थानकामध्ये 18 फलाटाची निर्मिती करण्यात येणार आहे. हे सर्व बांधकाम RCC स्वरूपातील आहे. या इमारतीमध्ये उपहारगृह, दुकानगाळे, संरक्षित भिंत तसेच प्रवेशद्वार, त्याचबरोबर बस स्थानकाच्या अंतर्गत भागाचं काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी येथील बस स्थानकाची जुनी इमारत गेल्या वर्षी पाडण्यात आली. परिणामी प्रवाशांची गैरसोय होते. याबाबत वैभव पाटील यांना काही विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर आज त्यांनी थेट विटा बस स्थानकाला भेट दिली. त्यानंतर आगार प्रमुख उदय पवार, स्थानक प्रमुख रोहित गुरव, वाहतूक निरीक्षक विनायक माळी यांच्याशी संवाद साधून चर्चा केली. यावेळी बोलताना ॲडव्होकेट वैभव पाटील म्हणाले, बस स्थानक पडल्यापासून येथील परिसरात दुरावस्था आहे. फलाटांच्या जागांवर एसटी लागत नाही, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. शिवाय विद्यार्थी वर्गाची प्रचंड ससेहोलपट होत सुरू आहे. यावेळी तुम्ही स्वतः एकदा भेट द्या अशी विनंती केल्याने आपण इथे आलो. येथील दुरावस्था दूर होऊन बांधकाम कधी पूर्ण होणार या प्रश्नावर विनायक माळी यांनी 6 महिने थांबा, सर्व काही व्यवस्थित होईल असं उत्तर दिल्यावर त्यावर पाटील यांनी 6 महिन्यात बांधकाम पूर्ण होणार असं तुम्ही लेखी देता का, असा प्रतिप्रश्न केला. यावर वैभव पाटील यांच्यासोबतचे कार्यकर्ते आणि विटा आगाराचे अधिकारी यांच्यात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. मात्र अखेर वैभव पाटील यांनीच पुढाकार घेत आम्ही सत्ताधारी आहोत, कामे पूर्ण होण्यासाठी गरज असेल तर तुम्ही लोकप्रतिनिधींबरोबर बैठक लावा, आम्ही येऊ. या प्रश्नाबाबत आपण लवकरच पालकमंत्र्यांना भेटणार आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी सांगितले. ऑक्टोबर 2025 पूर्वी थकीत पाणीपट्टी भरणाऱ्यांना विलंबदंड आणि व्याज राज्य शासनाने 100% माफ केले. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या हद्दीतील थकीत पाणीपट्टी धारकांसाठी हे दिलासादायक असून नागरिकांना सुमारे 19,66,00,000 रुपयांचे व्याज सवलत मिळणार असल्याची माहिती आमदार सुधीर गाडगे यांनी दिली आहे. गाडगे म्हणाले, महापालिकेच्या महासभेने या संदर्भात मंजूर केलेल्या ठरावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. 31 ऑक्टोबर 2025 पूर्वी थकीत पाणीपट्टी एकरकमी भरणाऱ्या नागरिकांना 100% विलंब व्याज माफ करण्यात येणार आहे. महापालिकेच्या महासभेने ठराव मंजूर केला होता. या ठरावानुसार ज्या नागरिकांनी 31 ऑक्टोबर 2025 पूर्वी संपूर्ण थकबाकी एकरकमी भरली त्यांना विलंब व्याजामध्ये 100% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी 20 सप्टेंबर रोजी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या ठरावाला मंजुरी मिळवण्यासाठी आमदार गाडगे यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला सकारात्मक यश आले. दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी राज्य शासनाने शासन निर्णय जाहीर केला
आमदार गाडगे म्हणाले, या निर्णयामुळे महापालिकेला थकीत वसुली मोठ्या प्रमाणावर करता येणार आहे. नागरिकांनाही दिनांक 31 ऑक्टोबर 2025 पूर्वी एकरकमी भरणा केल्यास व्याजातून पूर्ण सूट मिळणार आहे. महापालिकेकडून लवकरच या योजनेची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे महापालिका क्षेत्रातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. जिल्ह्यातील कुरेशी समाजाच्या वतीने गोवंश हत्याबंदी, हिंदू संघटनांकडून होणाऱ्या त्रासासह विविध मागण्यांच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. कुरेशी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी काढलेल्या या मोर्चानंतर यावेळी विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मोर्चामध्ये शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, माजी महापौर मेनुद्दीन बागवान यांच्यासह कुरेशी समाज आणि मातंग समाजाचे नेते सहभागी झाले. पूर्वापारपासून कुरेशी समाज, चर्मकार समाज हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय करत आहेत. मात्र गोवंश हत्या बंदी कायद्याच्या आडून बजरंग दल, हिंदू संघटनांकडून त्रास दिला जातोय. कत्लीला घेऊन जाणाऱ्या नावाखाली त्रास दिला जात आहे. गोवंश हत्या बंदी कायदा, वन कायदा यामुळे व्यवसाय ठप्प झालाय. हे सगळं गोवंश हत्या बंदी कायद्याने त्रस्त झालेले लोक आहेत. त्याचबरोबर वन्यप्राणी संरक्षण कायदा, हे 2 कायदे शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्याच्या, कुरेशी समाजाच्या जीवावर उठलेले आहेत. आज चांबड्याचा धंदा पूर्ण बेकार झाला. जनावरांची वाहतूक करताना बजरंग दल तसेच हिंदुत्ववादी संघटना या कायद्या आडून जनावरे काढून घेतात. व्यापारासाठी नेलेली, विकण्यासाठी नेलेली जनावरे कत्तलीसाठी नेतात म्हणून शिक्का मारतात. संपूर्ण देशात सुरू असलेले कत्तलखाने बंद करायला जात नाही. आमची जनावरे जर असे काढून घेत असतील तर व्यापाऱ्यांनी व्यापार करायचा कसा? आम्ही जनावरे विकायची कुठं, असा प्रश्न उपस्थित करत यापुढे आम्हाला त्रास दिला तर जनावरे जिल्हाधिकारी आवारात सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मागील 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी जिल्ह्यात पुन्हा पावसाने पुनरागमन केले. दुष्काळी जत आणि कवठेमंकाळ तालुक्यात धुव्वाधार पाऊस झाला. खानापूर, मिरज तालुक्यातील बहुतांशी भागात दमदार पाऊस झालाय. दुपारपर्यंत पावसाने उसंत घेतली, मात्र सायंकाळी बहुतांशी भागात पावसाने हजेरी लावली. सांगली शहर परिसरातही सकाळी आणि सायंकाळी चांगल्या पावसाने हजेरी लावल्याने शहरवासियांची तारांबळ उडाली. जुलै अखेरीस झालेल्या मुसळधार पावसानंतर 8 दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. पावसाच्या उघडीपीमुळे शेतीच्या कामाला गती आली आहे. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरलाय, त्यामुळे धरणातील विसर्ग कमी करण्यात आलाय. जिल्ह्यात बुधवारी पहाटेपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. दुष्काळी जत तालुक्याला जोरदार पावसाने झोडपून काढले. मुचंडी, जत, डफळापूर, तिकोंडी आणि उमदी मंडलामधील काही गावात जोराचा पाऊस झाला. या पावसाने तालुक्यातील खरीपाच्या पिकांना दिलासा मिळालाय. खानापूर, आटपाडी, कवठेमंकाळ, पलूस आणि कडेगाव तालुक्यात दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती. कवठेमंकाळ तालुक्यातील बहुतांशी गावात दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. सांगली शहर परिसरात सकाळी पाऊस झाला, त्यानंतर कडक ऊन पडल्याने उकाडा वाढला होता. सायंकाळी 5:30च्या सुमारास पुन्हा जोराचा पाऊस झाला. शाळा, सरकारी कार्यालये सुटण्याच्या वेळेत पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. महापालिकेच्या उद्यान विभागातील बागमजूर, कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांचा गेल्या 8 महिन्यांचा पगार द्यावा व इतर मागण्यांसाठी महापालिकेसमोर कर्मचाऱ्यांनी घंटानाद आंदोलन सुरू केले. आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांनी कामगारांची सुनावणी घेण्याचे लेखी आश्वासन दिलं, मात्र कर्मचाऱ्यांनी हे मान्य केलं नाही. उद्या पुन्हा जनआक्रोश आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टर कैलास पाटील यांनी दिलाय. महापालिका क्षेत्रात असलेल्या उद्यानात बागमजूर आणि सुरक्षा कर्मचारी नेमण्यासाठी प्रशासनाने ठेका दिला होता. एका ठेकेदाराने 2 फर्मच्या नावाने ठेका घेतला होता. या 100हून अधिक कर्मचाऱ्यांना गेल्या 8 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे जून महिन्यात संघटनेच्या वतीने आंदोलन केलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जुलै महिन्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी 1 ऑगस्टपर्यंत थकीत पगार आणि इतर कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र याची दखल न घेतल्याने बुधवारपासून महापालिकेसमोर घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आले. डॉक्टर कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला शिवसेनेचे महेंद्र चंडाळे यांनी पाठिंबा दिलाय. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांनी आंदोलकांची भेट घेत दिनांक 8 ऑगस्टला कामगारांची सुनावणी घेण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, मात्र डॉक्टर कैलास पाटील यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. गुरुवारी महापालिकेसमोर जनआक्रोश आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका मिरज विभागीय कार्यालयातील कोणत्याच विभागात अधिकारी भेटत नसल्याने मिरज विभागीय कार्यालयाचा कारभार रामभरोसे झाल्याने याचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. मिरज विभागीय कार्यालयात अधिकारी येत नसतील तर मिरजेचे कार्यालय बंद करून टाका, अशी उद्विग्न मागणी मिरज सुधार समितीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटलंय, सांगली शहरा एवढाच मिरज शहराचा भौगोलिक क्षेत्र आणि लोकसंख्या आहे. मिरज विभाग
विभागीय कार्यालयात अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, बांधकाम, नगररचना, घरपट्टी, जन्ममृत्यू, जलनिस्सारण हे प्रमुख विभाग आहेत. मात्र अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांकडे सांगली मुख्यालयातील अतिरिक्त कार्यभार आहे. तर बांधकाम, नगररचना, घरपट्टी, जन्ममृत्यू, जलनिस्सारण विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे अन्य विभागाचे पदभार असल्याचे कारण सांगत अधिकारी मिरज विभागीय कार्यालयात फिरकत नाहीत. जन्ममृत्यू कार्यालयात नागरिकांची प्रचंड गर्दी झालेली असते. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारीच नसल्याने मिरज विभागीय कार्यालय रामभरोसे ठेवलं आहे. मिरज विभागीय कार्यालयात अधिकारी येण्यास उत्सुक नसेल. शिवाय आयुक्त सत्यम गांधी यांना मिरज विभागीय कार्यालयाच्या कामकाजाबद्दल स्वारस्य नसेल तर मिरज विभागीय कार्यालय बंद करून टाका, अशी उद्विग्न मागणी मिरज सुधार समितीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, कार्यवाह आसिफ निबाणीकर, नरेश सातपुते, तौफिक देवगिरी, वसीम सय्यद, सलीम खतीब, संतोष जेडगे, अभिजित दाणेकर आदी जण सदस्य उपस्थित होते.